तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे वैशाली लाईफस्टाईल मराठी कन्या. तर खूप सारे माझे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मला पहिल्या दिवसापासून सपोर्ट केला. तर माझ्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना सांगायचं राहूनच गेलं आहे. काल पण एका दादांचा कॉल आला होता की वैशालीताई तुम्ही सांगितलं नाही आहे चॅनल मॉनिटाईज झालं तरी. तर त्या सगळ्यांना मला सॉरी बोलायचं आहे. तर माझ्या मागं थोडं टेन्शन होतं, त्यामुळं मी काही सांगू शकले नाही. पण हो झालं आहे माझं, फायनली चॅनल मॉनिटाईज झालं आहे. 1-2 महिने 1-1.5 महिना झालं आहे. एप्रिलच्या 20 तारखेला माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. पण मी व्हिडिओ टाकायचं विसरूनच गेले. तर त्याबद्दल माझे पहिल्या दिवसापासून जे पण सबस्क्रायबर आहेत त्यांना मनापासून माफी मागते त्यांची, कारण त्यांच्यामुळंच माझं चॅनल कदाचित मॉनिटाईज झालं आहे. अजून तर पैसे वगैरे तर काही आलं नाही आहे, पण चॅनल मॉनिटाईज झालं आहे हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे. कारण या गोष्टीची मी कधी अपेक्षा पण केली नव्हती. ती गोष्ट सक्सेस झाली आणि जेव्हापासून चॅनल मॉनिटाईज झालं आहे तेव्हापासून आहे ना व्हिडिओ बनवायला एक वेगळं हुरूप आलं आहे. असं वाटतं की काहीतरी होऊ शकतं आहे म्हणून. तर पाहते आता पुढं काय होतं आहे काय नाही. पण सध्या तरी जसा वेळ भेटेल तसं व्हिडिओ टाकणं चालू आहे. तर हळूहळू यात पण ग्रोथ होईल आहे. आणखीन मला प्रॉपरली एडिटिंग वगैरे पण येत नाही आहे, म्हणजे जास्त यूट्यूबबद्दल नॉलेज पण नाही आहे. पण मला असं वाटतं आहे की मी या सर्व गोष्टी हळूहळू शिकेल आणि होईल. थेंबे थेंबे तळे साचे कशा प्रकारे ना मी प्रयत्न तर करत राहणार आहे. मग शेवटी आता स्वामींची जी इच्छा, जे व्हायचं आहे ते तर होणारच आहे. पण आपण सुरू ठेवायचं तर काम करायचं. मी जर व्हिडिओ टाकणं जर बंद केलं तर माझं चॅनलला मला पैसे तरी कसे भेटणार. पण मी माझी मेहनत सुरू करणार. जसा मला वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ पण सोडत जाणार, व्हिडिओ पण काढते. पण मला जास्त एडिटिंग वगैरे जमत नाही, जसं आहेत तसेच मी टाकते. तर होईल हळूहळू, माझ्यात पण ग्रोथ होईल. मी पण सगळ्या गोष्टी शिकेल. आता थोडी जबाबदारी आहे माझ्यावर, त्यामुळं मला वेळ भेटत नाही आहे. कारण पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळं मला ह्या गोष्टी शिकायला वेळ पण नाही. पण एकदा का थोडं निवांत झालं, निवांत तर कधीच होणार नाही, पण वेळ काढेल थोडाफार आणि ह्या सर्व गोष्टी एक ना एक दिवस नक्कीच शिकेल. आत्ता जरी काही लोकांना माझे व्हिडिओ आवडत नसतील तर एक दिवस मी नक्कीच चांगल्यातले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि मी त्यातून असं वाटते सक्सेस पण होईल. कारण ना कुठला पण एक दरवाजा जर देवाने बंद केला आहे ना तो त्याच्यासाठी दुसरा दरवाजा उघडूनच पहिला दरवाजा बंद करतो. माझे एक दरवाजा नाही, माझे 10 दरवाजे बंद झालेत आत्ता सध्या. त्यामुळं मी मनस्थितीत पण नाही की मी व्हिडिओ बनवेल किंवा काही करेल. पण होईल तेवढा आता प्रयत्न करणारे बनवायचा. तर नक्कीच मला स्वामींनी हा संकेत दिला असावा की मला व्हिडिओ बनवायचे, हे करायचं. कारण माझे आत्ता सध्या तर परिस्थिती असे आहे की सगळं काही माझ्या जवळून गेलं आहे. माझं घर गेलं आहे, माझं दार गेलं आहे, माझं जॉब गेलं आहे, माझं पूर्णपणे मी हरले आहे माझ्या जीवनात. पण मी हरून जाणार नाही. मी परत माझं अस्तित्व निर्माण करणार आहे. दुःख आलं म्हणून हरून जाणार नाही आहे मी माझ्या मुलांसाठी, मी माझ्या फॅमिलीसाठी नव्याने पुन्हा सुरू करणार आहे. ते मग शून्यातून. आता मी माझ्या आयुष्यात असं काही दिवस आले की ज्यामुळे मी 5-6 वर्ष बॅकला गेले. पण हे जे बॅकला गेले ते पण मी सर्व भरून काढील. आणि मी कोणाचं वाईट नाही केलं तर माझं पण कधीच वाईट होऊ शकत नाही आहे. आणि सर्वांना सांगायचं आहे की चॅनल फायनली मॉनिटाईज झालं आहे. आत्तापर्यंत जशी साथ दिली यापुढे पण तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करते. आणि नक्कीच चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच पहा, काही आपले चॅनलवर व्हिडिओ टाकले आहेत, कसे वाटतात ते मला नक्कीच सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.